बाळू मामा वैद 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 हो त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. सो आज आपण निघालेलो आहोत बाळू मामाच्या दर्शनाला. नमस्कार मंडळी. सो आजचा दिवस खूप खास आहे, कारण आम्ही सगळे मिळून बाळू मामाच्या दर्शनासाठी निघालो आहोत. जवळपास 20 माणसं आहोत आणि इतकी एक्साइटमेंट आहे. खास मिनी बस केलेली आहे, बघू शकताय. सगळे एकत्र प्रवासाला निघालो आहे. खरंच फॅमिली ट्रिप प्लस भक्तीचा सुंदर संगम असा जुळून आलेला आहे. सो इकडे बघा आजीबाई, सगळे आजी लोक खूप खुश आहेत आणि निघालेलो आहोत. आणि रस्त्यामध्ये आम्ही एका हॉटेलला थांबलो होतो. उडीपी हॉटेल होतं आणि तिकडे इडली वडा वगैरे सांबार डोसा सगळं सकाळपासून ना सगळ्यांमध्ये खूप असा उत्साह आहे. कोणी गाणे म्हणतंय, कोणी गप्पा मारतंय, कोणी फोटो काढतंय. मिनी बसमध्ये ना एकदम असं जत्रेचं वातावरण झालं आहे. सो मिनी बसमधून आम्ही उतरलो आहोत एका हॉटेलमध्ये, त्याचं नाव आहे उडीपी. आता आम्ही एका बघा इथे हॉटेलवर थांबलो, इडली असा नाश्ता केला आणि एनर्जी इतकी होती ना सगळ्यांमध्ये. सो या ट्रिपमध्ये लहान मुलं मोठी माणसं सगळे, आजी आजोबा. ही आजी बघा किती खुश आहे आणि हिनी बाबूला घेतलेला आहे. आणि इथे बघा एक छोटासा बाबू आहे आणि हा बघतोय की कुठे आलो आम्ही. सो बघा आता सगळे बसलेले आहेत, सगळ्यांनी चहा घेतला. मस्त एक्साइटमेंट अजून म्हणजे ना जास्त झाला चहा घेतल्यावर. आता नाश्ता झाल्यावर पुन्हा प्रवास सुरू होईल. सो रस्त्यात सुंदर असं दृश्य आम्हाला सगळं बघायला भेटलं आणि खूप आठवणी बनणार आहेत. सो आठवणीच्या आधी मी तुम्हाला हे सांगायचं आहे की आम्ही आता बाळूमामाच्या नंतर महालक्ष्मीला जाणार आहोत. महालक्ष्मीनंतर ज्योतिबा करणार आहोत आणि ते सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो या व्हिडिओमध्ये फक्त आम्ही बाळूमामा कवर केलेला आहे मी. सो चला मग पुढे बघूया काय काय होतं आहे. सो हा बेबी बघा किती क्यूट आहे आणि मी याला असं गालं ओढली आहे मी याचे. मला ना बेबीज खूप आवडतात आणि आजीला ना हात धुवायचं होतं. सो मी म्हणाले की चला हात धुवून आणते तुमचं. सो इथे मी तिला हात वगैरे धुतलं, तोंड वगैरे धुतलं आणि मग मी तिला परत घेऊन गेले. आणि सो चला सगळ्यांनी चहा वगैरे असं घेतलेला आहे. सो इथे उडीपी हॉटेलमध्ये चहा वगैरे खूप मस्त भेटतं आणि कॉस्टली पण नाही आहे, जास्त रिजनेबल रेट्समध्ये आम्हाला मिळालं आणि सगळे खूप खुश होते. आणि इथे बघा अजून एक बाबू खूप असा म्हणजे मस्ती करत आहे, त्याला माझा वगैरे घेतलं. आणि इकडे माझे हस्बंड सगळ्यांना चाय सर्व करतात आणि इथे वेटरसोबत. सो सगळ्यांची एक्साइटमेंट आहे ना खूप आहे. आम्ही असं झालं आहे की कधी पोचतो आहे तिकडे. आणि इथे बघा चिक्कू कशी मस्ती करते. आता परत निघालो आहोत बसमधून. सो बसमध्ये बसून आम्ही आता पोचलेलो आहोत बाळू मामाच्या दर्शनाला. सो बघूया चला. चप्पल घाला, चप्पल. सो आता गाईज ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो सकाळपासून, तो क्षण आलेला आहे. आम्ही सकाळपासून ही वाट पाहत होतो कधी पोचणार. आम्ही आता फायनली पोचलेलो आहे. इथे खूप उन्हाळ्याचे दिवस आहेत, तो खूप ऊन आहे. सगळ्यांनी असं बघा मी ओढणीचा ड्रेस आणलाय, होतं ओढणी सगळं ओढून घेतली आणि खूप ऊन लागतं. पण जसंच आम्ही मिनी बसमधून उतरल्या क्षणीच एका वेळी अशी पॉझिटिव्ह एनर्जी जाणवायला लागली की आजूबाजूला भक्तीची एकदम गर्दी होती. खूप सारे माणसं होते, खूप सारे लोक बघायला भेटले. जय बाळूमामा, जय बाळूमामा, बाळूमामाचं चांग भलं असं सगळीकडे ना लोक उच्चारत होते. सो आणि तिकडे पोचल्या ना खूप सारे दुकानं, फुलांचे हार, नारळ, हे ते सगळे प्रसाद, सगळीकडे भक्तिमय वातावरण होतं. सो जवळपास आम्ही 20 जण एकत्र आलो आहे, त्यामुळे एक्साइटमेंट अजून डबल आहे. सो सगळेजण एकत्र येतात तेव्हा एक्साइटमेंट खूप अशी डबल होते. कोणी फोटो काढतं आहे, कोणी मुलांना सांभाळतं आहे, कोणी चप्पल कुठे ठेवायचं ते बघतं आहे. फॅमिली ट्रिपमध्ये ना एकदम खूप मजा असते. आता इथे बघा तुम्ही ना बघू शकता, इथे जे लोक आहेत ना ते ब्लड डोनेशनसाठी थांबलेले आहेत. म्हणजे ना ज्यांना आपलं ब्लड डोनेट करायचं आहे ते लोक इथे आपलं ब्लड डोनेट करत आहेत. आणि इथे बघा आम्ही चढतोय सीड्यांवरती. बाबू आहे ना थोडासा असा क्रँकी झालेला मध्ये, बट तो इतका रडलाच नाही. तो एकदम असा ट्रिपची मजा घेत होता. आणि इथे माझा चुलत भाऊ आहे, माझ्या हस्बंडकडले मामाचा मुलगा आहे. सो ते माझा भाऊ लागतात. सो त्यांनी बाबूला घेतलेला. आणि इथे बघा आम्हाला सगळं भंडारा असं दिलेलं आहे. आणि हे लावायला असं माथ्यावरती लावायचं असतं, येल्लो कलरचं असतं. तो ते बाळूमामाचं जे असतं प्रसाद मानलं जातं. तर तेव्हा खूप सारे असं दुकानं, खूप सारी गर्दी, प्रसाद, लाडू, हे ते प्रसाद खूप सारं असं खायला पण आहे. मला इतकं तोंडात पाणी आलं ना बघून की मी असं दुकानवाला विचारलं मला थोडंसं बघा टेस्ट करायला द्या. सो त्यांनी मला टेस्ट करायला दिलं. खूप मस्त लागलेला. स्वीट्स होते सगळे आणि पेढे वगैरे होते. आणि इथे बघा खेळणीचे दुकान आहे. ते खेळणी बघून ना चिक्कू मला खूप रडायला लागले की मला पण पाहिजे. इथे घोंगडी आहेत. आता हे घोंगडी बद्दल आहे ना एक तुम्हाला विशेष मी सांगते स्पेशालिटी याची काय आहे ती.
सो मी एक आहे ना सिरियल बघितला होता बाळूमामाचं चांगभलं. मी जेव्हा छोटी होते ना तेव्हा मी लहानपणी एक सिरियल लागायचं, सो ते माझे पप्पांना रोज बघायचे. सो त्याच्यामध्ये असं होतं की बाळूमामा जे होते ना ते घोंगडी पांघरून घ्यायचे आणि मग शेळी त्यांचे आहे ना खूप सारे असे शेळी सांभाळायचे. तो तिथे तर आम्ही जाणं आम्हाला झालं नाही, पण इथे बघा खूप असे घोंगड्या वगैरे आहेत. सो त्यांचं आहे ना एक स्पेशालिटी आहे, सो म्हणून हे ना घोंगडी वगैरे विकत आहेत. आणि ते बघा माळ आहे, रुद्राक्षाचं ब्रेसलेट आहे, माळ आहे ना. पण रिअल वाले आहेत का? रिअल वाले आहेत. सो बघा आम्ही फायनली दर्शन करून आलेलो आहोत. आणि दर्शन झाल्यानंतर आहे ना मंदिरच्या परिसरात असं फिरत असताना ना आम्हाला एक खूप अशी ना इंटरेस्टिंग गोष्ट दिसली, श्रद्धेने भरलेली गोष्ट दिसली. जो इथे ना लोक काय करत होते, लोकांना त्यांचे कॉईन्स जे आहेत ना ते चिटकवत होते. आणि अशी श्रद्धा आहे लोकांची की जर हा कॉईन चिटकला नाही इथे तर मग तुमची इच्छा जी विश असेल ना जी काही ती पूर्ण होईल. आणि हे बघून सगळेच आम्ही ना एक्सायटेड झालो. मी लगेच एक कॉईन मागितला, कॉईन काढला आणि कॉईन चिटकवायचा प्रयत्न केला. आणि इथे मला बघा हॅपीनेस झालं, इतका आनंद झाला. माझं कॉईन चिटकला आणि मला वाटलं नव्हतं की हे होईल, पण ते झालं. आणि मग अशी काही इच्छा वगैरे नव्हती मागितली, बट ते चिटकलं. असं एक मी श्रद्धाने काहीतरी असं म्हणाले आणि मग ते चिटकलं. आणि इतकं मला एक्साइटमेंट हॅपीनेस झालं ना. तर आता इथे आम्ही परत बसमध्ये आलेलो आहोत. आणि जे बाळूमामाच्या मंदिराच्या आतमध्ये जे होतं ना तिकडे आम्हाला फोटोज वगैरे काढणं इतकं अलाउड नव्हतं. सो मी व्हिडिओज वगैरे काढले नाही तिकडे. जे बाहेरचा परिसर होता ना तिकडलं प्रसादाचं वगैरे हे सगळं व्हिडिओज मी तुम्हाला दाखवले. आणि फोटोज वगैरे आहेत, एकच फोटो काढले, तुम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि इथे बघा मी प्रसाद वगैरे सगळ्यांना वाटत आहे बसमध्ये. सगळे असे सगळ्यांना खूप भूक लागलेली, सो आम्ही जेवणाची अशी काहीतरी अरेंजमेंट करत होतो. इथे ना प्रसाद होतं, खूप चांगलं असं जेवण वगैरे होतं, बट ते करायला आम्हाला बिलकुल पण असं टाईम नव्हतं भेटलं. कारण की आम्हाला आता जायचं आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला आणि नंतर ज्योतिबाच्या पण दर्शनाला जायचं आहे. सो इथे बघा पप्पा आणि मी गप्पा करत आहोत. सो हे माझ्या हस्बंडचे पप्पा आहेत ते, आणि मी खूप असे गप्पा मारत पुढे चाललो. आणि मागे हस्बंड आलेले आहेत, हस्बंड येत आहेत मागून मागून बेबीला घेऊन. बेबी झोपलेला होता. आणि बघा इथे खूप असे उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन लागतोय, गरमी होतं. सो म्हणून आम्ही ना ऊसाचा रस प्यायला थांबलेलो. सो ऊसाचा रस पिऊन आम्ही परत निघालो आहे आता महालक्ष्मीच्या दर्शनाला. सो आता इथे आम्ही पोचलो. सो नेक्स्ट व्लॉगमध्ये ना हे तुम्हाला फुल व्लॉग बघायला भेटेल महालक्ष्मीचं दर्शन. आणि हे बिलकुल पण मिस नका करू, बिकॉज खूप म्हणजे ना असं काही इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे महालक्ष्मींबद्दल. सो चला मी चाललेले आहे प्रसाद घेऊन. ओटीची साडी हे ते सगळं ब्लाऊज पीस वगैरे सगळं भेटतं, त्यांची जे गजरा आहे सगळं भेटतं. सो इथे खूप अशी मज्जा आली आम्हाला. सो हे तुम्हाला ना नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण महालक्ष्मीचं दर्शन कवर करणार आहोत. सो चला मग जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल पण नका विसरू. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करायला नका विसरू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कॉमेंट सेक्शनमध्ये मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही पण बाळूमामाला गेले आहात का महालक्ष्मीला आणि ज्योतिबाला. सो जर गेले असाल तर तुमचा काय एक्सपिरियन्स होता ते पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा. सो फुल असा ग्रीनरी नजारा बाहेर बघायला भेटतोय. सो चला मग एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. सो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करायला नका विसरू. सो चला, टिल दॅन टेक केअर, बाय बाय.